काय नाही घाट उतरून जावा इकडे खाली काहीच नाही. काय नाही ना टेन्शन. इकडे फक्त दरोडा वगैरे कोण अरे आपल्या आता इथं आपण अशा ठिकाणी ना आपल्या ओळखीचं कोण आता मग आम्ही मगापासून गप्पच होतो ना म्हणलं आता माणसं दिसलं आम्हाला किती बोलू आम्हाला तेच झालं एक नाही रस्त्याला कोण आणि असं काय नाही सत्पाल आहे का तो संकल्पना सत्पाल बोलतोय माझं तर दिसत नाही ठीक आहे. प्लॅन कॅन्सल झाला मित्रांनो पाया पडत आता आम्ही डायरेक्ट मालवण मध्ये चाललो. चला गर्दी पाहून प्लॅन कॅन्सल केलं मुखदर्शन पण नाही होणार लांबूनच दर्शन घेतलं. चल बस चला मित्रांनो आता मालवण मध्ये भेटू आपण. हा रात्रीचा प्रवास चालू झालेला आहे घाटाचा. रस्त्याला कोणच नाही हे बोलणं आणि हे घाट चालू झालेला आहे. तो गाडी आपली पुढे आहे. कसला बेकार आला पाहिजे ना खंडा आलता तो रस्त्याने आवडली म्हणून तुझा कामच दिसणार असं त्या घाटात बेकार गाड्यात आलं ते आता त्याला हंडीला म्हणून आपण आता आम्ही राधानगरी अरण्यामध्ये आणि घाट आहे कच्चाना घाट आहे मग फोर व्हीलर ट्रॅव्हल्स वाला कच्ची नेतात हे बघा बघा कसली गाड्या येतात आपल्याला जपून चालव नाही. एकदम मोठे ट्रक आले रस्ता एकदम सुंदर आहे. मला आवाज येतोय का माहिती नाही मला माईक लावला नाही म्हणून तरी काय एअर नॉईस येत असेल तुम्हाला गाडी चालवायला मजा येते. चला फुल रस्ता सुनसान आहे एक गाडी नाही रस्त्यामध्ये आपले पार्टनर एकदम पुढे निघून गेले. फुल जंगल जंगल म्हणजे इथं कोणता प्राणी याची काही गॅरंटी नाही. कॅमेरा मी ऑन ठेवतो बघू काय दिसतंय का. हा चहा घे ना मग थोडा चहा घेऊ आंबलो आता 61 राहिलं होतं. मी तुम्हाला काय सांगतो तिकडं नाही तुम्ही जेवढं तुम्हाला सरळ दिसत कापा गाडी ठेवा. हे अजून बेकार घाट आहे आता. अरे मेन घाट राहिला आता पुढं चहा प्यायला थांबतात. 61 बाकी आहे अजून किलोमीटर घाट अजून मेन घाट बाकी. तिचा हँडलच बघायचं मग सगळं सोपं आहे का तुला बोलला म्हणजे गाडी चालवायचं हँडल म्हणजे? बघायचं आहे गाडी मग 15 मिनिटं मस्त आहे. याला नाही जमत आपल्या स्प्लेंडरची स्प्लेंडर चालवतो ज्योती हात दुखायला लागला. किती चालवलं आणि 17 किलोमीटर चालवलं 20 किलोमीटर. चालू शकतो हा तू चालू शकतो तर नको चालू ना काय चालू मी आता हलवलं मस्त. तो गिअर कसा असतील पण काय अंगठ्याने उचलत गेलं को जाऊ दे. नगरी डॅमच्या इथून जवळून जाणार आहे दाखव बघू दे माझ्या पण आहे ना हे बघ बीएसएनएल असं ना बीएसएनएल नेटवर्क त्या डॅमच्या बाजूने आम्ही जाणार आहे. 8:30 वाजलेत. रात्रीचा प्रवास आणि गाड्या पण नाही आहेत रस्त्यामध्ये एक पण येतात ते डायरेक्ट अंगावर येतात. रस्ता वर खालती वर खालती वर खालती. कसे राहतात आता मला एवढी सवय नाही घाटामध्ये चालवायची आपण कधी घाटात नाही चालवली. इथे नेटवर्क पण नाही नेटवर्कची राहते बिना नेटवर्कचं आपण कसं करू. हा वायफाय पण नाही का रे वायफाय बीएसएनएल इकडं नेटवर्कच नाही काय कशी का राहतात आपल्याला जमल का. घरी वायफाय असला तरी पण तो थोडासा 5 मिनिटं गेला तरी लगेच आपण कॉल करतो. कशी का राहतात एवढे रात्र आहे म्हणून काय समजत नाही ते काय. दिवसा आलो असतो तर सुनसान सर्व काय नाही ना टेन्शन. म्हणजे तो मेन होता आता आम्ही निघून आलो ना तिथून इथं ओके एकदम तिथे थांबतोय
कारण त्या रोड कुत्र नाही दिसत. आणि तू गाडी घेऊन नाही का, कोणी जर दिसली ना आपल्या इकडे कोण ओळखत आहे का? चांगला टाकला का स्लो मारतो ना turn हा ना. मारतो. मी काय बोलतो, तर मला दिसतोय आता चांगलं रस्त्याचा काय विषय म्हणजे वरती बंप येतो रे. असा रोड होता ना, असा जातो मध्येच नाही, खाली जातो म्हणतो पहिली गोष्ट म्हणजे आणि कधी लक्षात ठेव आपण अशा ठिकाणी आता चढ असं चढ कधी पण डिप्पर ठेव ऐक ना. ठेवा. आपण अशा ठिकाणी आलो की आपल्या कोण ओळखीत नाही. लाईट एवढी वर धनभर अरे आपल्या आता इथं आपण अशा ठिकाणी आलो ना, आपल्या ओळखीचं कोणच ते- नाही. लक्षात ठेव. काहीच नाही त्यामुळे ओळखीत. तिथं कोण आपल्या ओळखीत दिसतंय थांबतंय काय, आणि- आपल्या गाडीच तेवढं तुम्ही स्पीडलाच काढा ते. माझा काय विषय माहिती का, मला तुझी लाईट दिसली ना मी कसं चालू मला स्वतःला अंदाज घ्यायचा नाही पुढे जाऊन. एवढं पाणी पडलं त्याने पण पाणी बघत वापरलं त्याने यो पका आम्ही रे यो बिस्लरीचा पाणी वापरतोय. एवढं पाणी पडलं समोर कोण आला? बरोबर आहे. मी एवढं बटबीट केलं तर आमच्या वयस्कर माणसामध्ये गाड होती. आमचा रक्त गरम आहे ना म्हणून आम्ही इकडे आलो. एकट्यालाच बोलायचं समज. आता मग आम्ही मागापासून गप्पच होतो ना म्हणालं आता माणसं बघा ना. दिसली, किती बोलू आम्हाला तेच झालं एक नाही रस्त्याला कोण आणि असं काय नाही, आम्ही जाऊ तिथं ओळख माहिती नाही येणार. आम्ही जाऊ तिथं ओळख करतो, जाऊ तिथं ओळख करतो. असं नाही का बाबा बाहेरची आहेत, आम्ही त्याची ओळख करू नका. आम्ही डायरेक्ट ओळखीचा काय संबंध आहे, माणसंच आहेत ना शेवटी. बरोबर. काही काहींचं बोलायला असतं, पाहिजे. काही काहींचं असतं बोलू का नको असं. असं काय नाही, आपलीच आहे. तरी आपली तेच विचारायचं आपलं काय आपण कुठे बाहेर गेलो पुढे काही चिन्ह राहते तिकडे त्यांचे गाव आहे तिकडे तिथे राहणार आहेत. सीट त्याचं भारी आहे ते सीट, त्याचं सीट साईड. पुढे आहे कव्हर करतो तू कव्हर करतो पुढे तुझ्या अर्थ नाही माझ्या आहे ते हो बाबा माझी काय साक्षी. त्याची साधी. हे आता ना 8-9-10 पण आता तू आलास ना रायगड करून, तेच आहे. तेच आहे ना रायगड मुंबई करून आला ना, मुंबईला जे हवामान आहे ती इथं नाही. हा बरोबर इथे आहे, घाट उतरला की तेच लागणार तुम्हाला. तिथे घे ना तिथे घे ना आपलं. आणि वातावरण असं आहे, रायगडला आहे ते हा इथं. ना मस्त स्टोर आहे. ठीक आहे चल घे रे. मैफिल बसले तुम्हाला आता जरा स्टोरी ऐकायच्या असल्या ना चला आपण बघू. तुला आहे ना आमच्या कॅन्सरची सगळी माहिती सांगायला हे बघ. सौम्याच्या पाठी राहूनच आपल्याला कंटेंट भेटेल माहिती आहे का. मालवरून मग सगळं आम्ही करत करत मग आरेवारे रत्नागिरी सिंधुदुर्ग सगळं जाणार आहे. तिथून मग 23 पण आम्ही तिकडे जाऊ. तेच आता एवढा कंटाळा आम्हाला. कॉपी घेता आम्हाला काय सुचत नाही. माझा पण हात उतरलाय रे. एक साईडला जोर देऊन दोन हात ना कसा काय एक साईडला जो आपण हे बघ लक्षात ठेव, ज्या हाताने जेवतो ना माणूस हा. किंवा ज्या हाताने सगळं तो हात जड होणार, हँडल हा, मग तो माझा हात जड होतो. होतंय ना हा, कारण तू बघ एक्सिडेंटचा हात येतो सोडू शकत नाही एक्सिडेंटरवाला, त्यामुळे तो हात जड होतो. एक्सिडेंटचा हात जडच होणार तुझा. करता येता ट्रिपचा करता येता लय माहिती देतो आपल्याला. तसं नाही इथं. भाषा होते. फुटला रस्ता फुटली वळण बसला अंधार तू आता शांत पडून राहा, तुला काही होणार नाही. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. असल्या हुंदी कसलं घरट बसला हा संसार आता मी जेवणासाठी थोडं काही बघितलं बघू शकता. गाडी उतरलेलं आहे आणि कोकणात पोहोचलेलं आहे. फायनली कोकणात इंटर केलेलं आहे आम्ही. आणि इथे एक धाबा दिसला, इथे आपण आता जेवण करू आणि पुढचा प्रवास करू म्हणतो. सत्तार का तो संकल्पना सत्तार बोलतोय. माझं तर दिसत नाही. ठीक आहे व्हेज खाल्ले, एक नंबर व्हेज लागले. कोल्हापुरानंतर तिथे तर काय खायला नाही भेटलं व्हेज. आणि इथं मालवणमध्ये येऊन आता व्हेज मस्त भेटलं. आणि पोरं इथं 2 दिवसाचा घालतात आणि सर्व आताच मोकळा घासपूस खाऊन ते बारीक झालं 2 दिवसात. हॉटेल संकल्प हे बघा, कधी आले इकडे तर या मग. मस्त आहे कणकवलीमध्ये. किती आला कॅमेरा ठेवून घ्या. आणि बारी तुझं काय बोल किती आलाय. अजून नाही निघाला त्याला माहित नाही. हा
तुम्ही 70 रोटी किती आलं बोलो मी तर 2 घेतलं माझं आठवीत आली हा मी 17 गेलो प्रॉपर आम्ही कोकणमध्ये एंटर केलं. सो गाईज आता आपण भेटू कोकणामध्ये. कोकणातील मजा मस्ती पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू डायरेक्ट कोकणात. बाय बाय गाईज.